ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड आणि मधुर संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकर मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुमच्यासाठी एक चांगली यशाची बातमी घेऊन आले आहेत आणि हा संदेश थेट स्वामींनी स्वर्गातून तुमच्यासाठी पाठवलाय. त्यासाठी हा संदेश तुम्ही संपूर्ण ऐका आणि मन लावून ऐकले तर नक्कीच तुम्ही भाग्यवान ठराल आणि तुमची आज सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही लवकरच तयार राहा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत. त्याआधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी म्हणत आहेत की बाळांनो, तुझे मन खूपच चिंताग्रस्त वाटत आहे आणि थकलेलं दिसत आहे. तू जे आजवर साध्य करण्यासाठी कष्ट केलेस ते सर्व मी पाहिलं आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा साक्षीदार आहे आणि तुझी मेहनत व्यर्थ जाणार नाही. पण तुला आता शांत राहायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यांचा भार पेलणं तुझ्यासाठी योग्य नाही. त्या गोष्टी माझ्यावर सोडून दे. कधी कधी तुला असं वाटतं की तुझा प्रयत्न अपयशी ठरतोय, की तू अपुरा आहेस. परंतु तू अपूर्ण नाहीस, तू पूर्ण आहेस आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी आहे. अपयश ही केवळ एक विश्रांती आहे, ती तुझं संपूर्ण यश नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तू अयशस्वी झालास असं वाटतं तेव्हा आम्ही तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडत असतो. फक्त तुला थांबवून ते पाहायचं आहे. अंधारात चमकणाऱ्या प्रकाशाकडे पाहायचं आहे. तुझ्या मनातील शंका आणि भीती तुला थांबवतील, पण मी तुला पुढे जाण्यासाठी सशक्त करेन. तू तुझं मन शांत कर आणि त्या शांततेतून मला अनुभव. जीवनातल्या या अशांत क्षणामध्येच मी तुझ्याशी सर्वात जवळ आहे. संकट आली की मी दूर गेलोय असं तुला वाटत असेल, पण सत्य हे आहे की मी तुझ्या अगदी जवळ आहे. तुझं दुःख हलकं करण्यासाठी आणि तुझं मन शांत करण्यासाठी मी तुला बोध देत आहे. तुझ्या भविष्याकडे फक्त आशेने पहा, कारण ते चांगलं आहे आणि मी तुझं जीवन एका सुंदर प्रवासात रूपांतरित करणार आहे, जिथे प्रत्येक आव्हान तुझ्या आत्म्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल. आणि तुझ्या मनातील चिंता आता सोडून टाक. ज्या गोष्टी तुला मिळाल्या नाहीत त्या मिळणार नाहीत असं नाही. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि त्या वेळेपर्यंत मी तुझं मार्गदर्शन नक्कीच करेल आणि तुला कधीच एकटा सोडणार नाही. जेव्हा तू थकतोस तेव्हा मला हाक मार, मी तुझ्या दुःखाचं ओझं हलकं करेन. तू जेव्हा निराश होतोस तेव्हा माझ्या प्रेमाच्या शक्तीवर विश्वास ठेव. मी तुझी प्रत्येक प्रार्थना, तुझ्या प्रत्येक आतरतेला जाणतोय. काही वेळा उत्तर उशिरा येतं, पण ते उत्तर तुझ्या भल्यासाठी असतं. तू आता थोडं थांब, स्वतःवर प्रेम कर, तुझ्या कष्टांना मान्यता दे, कारण प्रत्येक प्रयत्न तुझं आयुष्य बदलतो. मी तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला एक अर्थ देतोय, प्रत्येक अडथळ्याला एक दिशा देऊ. फक्त मला तुझा साथीदार आणि तुझ्या मार्गावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी एक उत्तम मार्ग तयार करतोय, जिथे तू शांती, यश आणि आनंद अनुभवशील. तुझं भविष्य उजळ आहे आणि मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात. आणि या संवादात स्वामी आपल्याला सांगू इच्छित आहे की तुमच्या मनातला जो गोंधळ चालू आहे तो तुम्ही दूर करा आणि तुमच्या मनाला थोडा धीर द्या. आणि तुमच्या मनाला तुम्ही धीर दिला तर तुमचं मन अगदी चांगल्या प्रकारे नक्कीच काम करेल. आणि मित्रांनो, जीवनामध्ये एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार काम करा. आणि यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावत असतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा अजिबात नसतो. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्यांच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवत असते आणि पूर्णपणे देत असते. म्हणून आपल्यामधील धाडस हा गुण जागरूक ठेवून काम करा, कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा पोहोचू शकते. म्हणून आपल्यामधले चांगले धाडस आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही मिळवून देऊ शकते. आणि व्यक्ती सज्ञान वयानुसार होते हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होते. हेही वास्तव लक्षात घेऊन
जीवन आपण जगले पाहिजे आणि आपले अस्तित्व म्हणजेच स्वतःची ओळख असते. त्यामुळे स्वाभिमान जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो आणि आपल्याला जीवनामध्ये जगण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास राहणे आणि निर्माण होणे गरजेचे असते. आणि यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आणि कठोर परिश्रम आपण नक्कीच केलेच पाहिजे. आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते, कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्न हे पूर्णपणे करावे लागत असतात. म्हणून आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम केलं पाहिजे. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे नक्कीच बदलू शकेल. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा, कारण मन हे मोह निर्माण करते. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन जाते आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता लक्षात घेतली पाहिजे, कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे आणि तो तुम्ही समजून घेतलाच पाहिजे. आणि परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पूर्णपणे असते. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला भासणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष आपल्याला करावे लागते. आणि जेवढे जास्त तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे वळाल तेवढे जास्त चांगले अनुभव तुम्हाला जीवनाकडून मिळत जातील. आणि नशीब परीक्षा घेत असेल ना तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते आणि केव्हाही चांगलेच असते. म्हणून जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून जीवनात जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. आणि कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्णपणे करणे अशक्य होऊन जाते. आणि आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्य तुमचे नक्कीच बदलणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. आणि जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. म्हणजे सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्या जीवनात चालूच असते, हे विसरता कामा नये. आपले जीवन जगा, तुम्हाला दुःखही सहन करता येईल आणि न विसरता तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करायचं विसरू नका. आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा ना की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. कारण प्रयत्न यश मिळण्याचा पाया रचत असतात आणि तो पायाच आपल्याला भक्कम करायचा असतो. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे कधीही सोडू नका, असा विचार आपल्या मनातही तुम्ही आणू नका. कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी कधीच राहणार नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. आणि एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करणे आवश्यक आहे. कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देत असते आणि ही श्रद्धा आपल्याला स्वामींची भक्ती करून येणार आहे. म्हणून निर्मळ मनाने केलेली स्वामींची भक्ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. त्यासाठी मनामध्ये फक्त चांगला भाव असला पाहिजे आणि आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ कधी वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल आणि ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येईलच, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः आपल्याला ठरवायला लागेल.
कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ कधीच मिळत नाही. आपल्याला साथ ही स्वतःला स्वतःची द्यावी लागेल हे लक्षात घ्या. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घेतला पाहिजे. कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत आपल्याला करावी लागते हे पूर्णपणे आपल्याला समजत असते. आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा. कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते आणि ते नेतृत्व आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. जेवढे जास्त तुम्ही नेतृत्व आयुष्यात कराल तेवढे जास्त मोठा अनुभव तुम्हाला आयुष्यातून मिळू शकेल. कारण नेतृत्व हे आपल्याला जबाबदारी शिकवते आणि ती जबाबदारी आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि ती जबाबदारी आपल्याला काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि काय नाही करायच्या आहे ते पूर्णपणे आपल्याला शिकवत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही जबाबदारी घ्यायला नक्की शिकलं पाहिजे. वेळेला कधी कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते ना की ते परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागते. म्हणून आपण वेळेसोबत चालायला शिकलं पाहिजे. जेवढे जास्त आपण वेळेसोबत चालायला शिकू आणि वेळेसोबत आपण कामं करायला शिकू तेवढे जास्त मोठे यश आपल्याला जीवनातून नक्कीच मिळत जाईल आणि जीवनातून आपल्याला भरपूर काही बोधही मिळत जाईल. म्हणून चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तर ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडू शकेल. आणि म्हणून चांगले काम करणे कधीही आपल्याला सोडलं नाही पाहिजे. एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या नक्कीच गरीब व्यक्तीचे तुम्ही नक्की उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. आणि तो व्यक्ती किती कष्ट करतो आणि थोड्या पैशांसाठी तो कष्ट करत असतो. त्यातून आपण भरपूर काही बोध घेऊन आपल्या जीवनातील संकटे ही कमी करू शकतो. आणि परिस्थिती ही कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका पूर्णपणे घेत असतो. आणि ती भूमिकाच आपल्याला जीवनात भरपूर काही अनुभव देऊन जात असते. म्हणून जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि ते प्रयत्न आपण केले नाही तर जीवनात आपण भरपूर मागे राहून जाऊ आणि जीवनातून आपल्याला कोणताही बोध मिळणार नाही. कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही प्रत्येकालाच करावी लागत असते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुम्ही पहिले सर्वात दूर केला पाहिजे आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही, भले उशिरा का होईना, पण यश त्याला मिळते आणि त्याला यश मिळणारच आहे या आशेतून ते यश मिळत असते. म्हणून ती आशा आपण मनामध्ये निर्माण करणे तेवढेच गरजेचे असते. आणि आपलं मन हे प्रेरणादायी आणि चांगल्या विचारांनी भरलेलं पाहिजे, तरच ते नक्कीच आपल्या मनातून येऊ शकतं. म्हणून मर्यादेत राहून काम केलं पाहिजे. पण मर्यादा आपल्याला यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मग मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून आपल्याला काम करावेच लागेल. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान असते. म्हणून आपण चांगल्या कामासाठी नक्कीच प्रत्येक वेळी योगदान दिले पाहिजे. योगदान चांगल्या कामासाठी आणि चांगल्या व्यक्तीसाठी देणे गरजेचे असते. जेवढं जास्त तुम्ही चांगलं योगदान द्याल तेवढंच आयुष्यामध्ये प्रगतीच्या पथावर पोहोचण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आपल्या स्वामींमध्ये आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही मार्गामध्ये नक्कीच स्वामींच्या सेवा आणि नक्कीच स्वामींच्या मनापासून नामस्मरण केलाच पाहिजे. आणि स्वामींचे नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. असल्यास तुमच्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतील आणि त्या असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहिले पाहिजे. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्यांना साहसाने उत्तर देण्याचा मार्ग आपल्या स्वामींनी आपल्याला दाखवला आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता ते घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदारी व्यक्तिमत्व घडवणे हे आपले स्वतःचे काम आहे. ते आपण काम पूर्णपणे चोख पद्धतीने केलेच पाहिजे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करायला पाहिजे. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो आणि पूर्णपणे तो पराक्रम करून दाखवतही असतो. म्हणून समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे.
कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. आणि शिकण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. म्हणून आपण जेवढी तयारी जास्त ठेवू तेवढं स्वामी आपल्याला जीवनाचं ज्ञान द्यायला तयार होतील आणि तेवढेच जास्त ज्ञान आपल्याला स्वामींकडून मिळत जाईल. म्हणून फक्त घेण्याची भावना ठेवा आणि देण्याचीही भावना ठेवा. सर्व काही उत्तम प्रकारे तुमच्या आयुष्यात होईल. आणि अशी कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत पूर्णपणे घ्यावी लागत असते. आणि ती मदत नाही घेतली तर ते झाड एवढं वाढणार सुद्धा नाही, कारण खालचा पाया जर भक्कम नसेल तर वरती झाड वाढून काही उपयोग नसते. म्हणून स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देत नाही. आणि आपण स्वतः काहीतरी करण्यात नक्कीच तरबेज असलं पाहिजे आणि नक्कीच चांगल्या गोष्टी करण्यात आपल्याला कधीही मागे नाही पडलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट काळाला जशास तशी उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा हा दिलाच जाईल. आणि लढा दिला नाही गेला तर मग तो अन्याय सहन करून आपल्यावर भरपूर काही गोष्टी लादल्या जातील आणि भरपूर काही गोष्टींसाठी आपल्याला जबाबदार ठरवलं जातं. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये वाईट गोष्टींविरुद्ध लढा द्यायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. जेवढा जास्त वाईट गोष्टींविरुद्ध तुम्ही लढा द्याल तेवढे जास्त आयुष्यातून तुम्ही संघर्ष शिकाल. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत अजिबात तुम्ही मनामध्ये ठेवू नका. आणि जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे आपल्यापेक्षा आणि त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. आणि जगताना स्वतंत्र निवडा, कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देत असते. आणि स्वतंत्र माणसाला असले की माणूस कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर दिला पाहिजे, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊन देत नाही. आणि तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करत असतो. म्हणून आपल्याला आपले विचार हे प्रभावीपणे मांडलेच गेले पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनामध्ये तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होत असते. आणि एकच काम आपण परत परत केलं तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच परिपूर्ण हे सक्सेस मिळत असतं आणि यश हे मिळत असतं. म्हणून आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील तुम्ही राहिले पाहिजे, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास अजिबात ठेवतही नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज एखादे साहस मोठे घेऊनच उतरत असते. आणि ते साहसाचे एक उत्तम चांगले उदाहरण आपण मानू शकू. असेच साहस तुम्हाला तुमच्या जीवनात ठेवायचे आहे. जीवनात शांतता असल्यास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे ही गरजेचे असते. नाहीतर मग लोक आपल्याला पूर्णपणे कमकुवत समजत असतात आणि ते आपल्यावर नक्कीच प्रतिकार करत असतात. आणि जीवनामध्ये केव्हाही आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो. त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश अजिबात करता येत नाही. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल ना, त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार कधी घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आणि सर्वांना तो मिळाला सुद्धा पाहिजे. म्हणून पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करा. जेवढे जास्त तुमच्याकडे पर्याय असतील तेवढे जास्त तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यश मिळवत गेलात मग तुम्हाला कशाची कमतरता भासणार नाही आणि कशाची कमी तुम्हाला भासणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे जास्त पर्याय तेवढे जास्त तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे मार्ग मोठे असतील. म्हणून कामामध्ये गुणवत्ता तुम्ही निर्माण केलीच पाहिजे आणि तुमचं काम असं पाहिजे की चार चौघांनी तुमची नक्कीच गुणवत्ता दाखवून दिली असं नक्कीच म्हणवं पाहिजे आणि शाबासकी तुम्हाला दिली पाहिजे. बक्षीस यश आहे,
त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे. जीवनात नेहमी देण्याची भावना नक्कीच ठेवली पाहिजे. मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्या दिलेला मदतीचा हात असेल. कारण देण्याची तयारी ठेवण्याच्या मागे परमेश्वरही पूर्णपणे उभा असतो आणि परमेश्वर आपल्या पाठीमागे उभा असताना आपल्याला कोणालाही घाबरण्याची अजिबात गरज नसते. म्हणून अन्याय सहन करणे कधी मान्य करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जिथे आहोत तिथे आपल्याला साहसाने लढायला लागेल आणि जीवनामध्ये भरपूर काही मिळवायचे असेल तर साहसाने आपल्याला त्या जीवनामध्ये मिळवायला लागेल. म्हणून स्वाभिमान तुम्ही आयुष्यामध्ये जपायला शिका. जेवढा जास्त स्वाभिमान तुम्ही जपायला शिकाल तेवढे जास्त तुम्ही स्वाभिमानी व्हाल आणि स्वाभिमानी होणे ही चांगलीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट अजिबात नाही. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि तो मार्गच आपण अवलंबायला शिकलं पाहिजे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते आणि फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्याला जीवनात आवश्यक आहे. त्या पद्धतीने आपण जेव्हा विचार करायला लागू तेव्हा आपल्याला त्या पद्धतीनेच आयुष्यातून फळे ही पूर्णपणे मिळत जातील. आणि मित्रांनो, एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचा. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ना ती खूपच मौल्यवान असेल. आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला पुस्तके हे वाचायला लागतील आणि पुस्तकांना आपल्याला मित्र हे बनवायच लागेल. जेवढे जास्त तुम्ही पुस्तकं ग्रंथ वाचाल तेवढा जास्त तुमच्या आयुष्यात तुम्हाला बोध मिळत जाईल आणि अनुभव मिळत जातील. म्हणून वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व आपण दिले पाहिजे. कारण काही गोष्टी या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि होणारही नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ दिलाच पाहिजे. कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस कधीच येणार नाही. आणि आळस आला तरी आपण त्यासाठी सक्षम असले पाहिजे आणि परत काम सुरू करण्यास आपल्या मनामध्ये आपण प्रेरणा निर्माण केली पाहिजे. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलेच जाते आणि तुमच्या कामामध्ये जर तुम्ही नक्की चांगले असाल तर तुम्हालाही प्राधान्य दिलेच जाईल. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तुम्ही तयार राहिले पाहिजे. कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित होत असते आणि आपण जीवनामध्ये अपेक्षा कमी ठेवून चांगल्या गोष्टी आत्मसात नक्कीच करू शकतो. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे आणि त्यांचे कार्य खूप मोठे आहे. म्हणून ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमचं मन भरून कौतुक केलं पाहिजे आणि तुम्हाला प्रेरणा आणि यशसाठी तुम्हाला बक्षीसही मोठी मोठी दिली पाहिजे. तेव्हा तुमचं कष्ट केल्याचं कुठेतरी सार्थक होईल. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल ना, तुम्ही निराश झाला असाल ना, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला भरपूर मोठे यश मिळणार आहे. आणि स्वामींची भक्ती करा आणि स्वामींच्या भेटीला जा. नक्कीच तुम्हाला एक मोठी ऊर्जा मिळेल. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात तुम्हाला घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस हे दाखवायला लागेल. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस पूर्णपणे करत असते. आणि ध्येय गाठताना थकाल ना तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण त्यासाठी ससा आणि कासव याची गोष्ट आपण ऐकलीच असेल. म्हणून कासव हा शांतपणे एका लहरीने आपले प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक प्रयत्नांमध्ये कधी तो गॅप ठेवत नाही. प्रत्येक प्रयत्न दररोज त्याचे थोडे थोडे असतात. म्हणून तो आपल्या यशावर नक्कीच पोहोचत असतो. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्या प्रकारे आपलं मनही सुपीक असणे गरजेचे आहे. आणि ते मन सुपीक करण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आणि ते मन सुपीक करण्यासाठी आपल्याला चांगले ग्रंथ आणि चांगले विचार हे वाचायला लागतील. जेव्हा जास्त आपण चांगले ग्रंथ आणि चांगले विचार वाचू तेवढा जास्त आपल्या मनामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टींचा निर्माण होईल आणि चांगल्या गोष्टी घडतील सुद्धा. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न पूर्णपणे सोडून देत असतात. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागत असतात
आणि हातोड्याचे घाव घ्यावे लागत असतात. म्हणून तुम्हाला पण जीवनामध्ये हातोड्याचे घाव हे सहन करायला लागतील. त्यासाठी पूर्णपणे तुमची तयारी असली पाहिजे आणि ती तयारी असली की सर्व काही शक्य होणार आहे. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. जेवढी जास्त तुमची इच्छाशक्ती असेल तेवढे जास्त मोठे यश तुम्हाला मिळणार आहे. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये आपण ठेवलेच पाहिजे. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला आहे. आणि ते गोष्टी आपण नक्की सत्यात उतरवू शकतो, फक्त ते आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपल्या मनामध्ये ताकद असली आणि विश्वास असला तेवढं जास्त आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकू. आणि पुढे गेल्यानंतर आपण दुसऱ्यांनाही तितकीच मदत करू शकू. ही भावना आपण मनात ठेवली पाहिजे. जेवढी जास्त आपण भावना मनात ठेवली तेवढी जास्त आपण जीवनाकडून अपेक्षा ठेवून चांगल्या व्यक्ती बनू शकू आणि चांगले व्यक्तिमत्व बनू शकू. म्हणून जबाबदारीची जाणीव तुम्हाला असायलाच पाहिजे. त्यातून माणसाला जीवनातून भरपूर मोठे अनुभव मिळतात. आणि स्वामी तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही धीर देत आहेत. आणि स्वामी तुम्हाला समजून सांगत आहेत की बाळा, तू या जीवनामध्ये ज्या संकटातून जात आहेस ना, त्यामध्ये एक गहन अर्थ आहे. तू असं कधी कधी वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरुद्ध जात आहे. संकट आणि अडचणी केवळ तुझ्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आलेले आहेत. हे संकट म्हणजे एका मोठ्या बदलाची नांदी आहे. जीवनातील सगळं काही एका नियोजित वेळेप्रमाणे चालतं. तू कधी धावूनही पुढे जाऊ शकत नाहीस आणि कधीही मागे थांबून स्वतःला थोपवू नकोस. तुझ्या आता एक प्रचंड सामर्थ्य आहे आणि ज्याची तुला अजून जाणीव झालेली नाही. प्रत्येक संकट तुला या सामर्थ्याच्या जवळ नेणार एक पाऊल आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा तुला वाटतं की मी एकटा आहे, तेव्हा समजून जा की मी तुझ्याशीच आहे आणि तुझ्या जवळच आहे, अगदी तुझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये. म्हणून तुझ्या मनातील अशांतता तुझं समाधान नष्ट करणार नाही. तुझं सामर्थ्य हीच तुझी ओळख आहे. आणि तुझ्या गोष्टीवर नियंत्रण मिळू शकत नाहीस त्याला सोडून दे आणि तुला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे आणि माझ्यावर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवायचा आहे. संकट कधीच कायमस्वरूपी नसतात. ते तर फक्त तुझ्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी असतात. तुझ्या गोष्टीची इच्छा करतोयस त्या सर्व तुला योग्य वेळी मिळतील. फक्त त्यासाठी धीर ठेव. तुझी प्रगती ही क्षणभंगूर नाही, ती एक निरंतर प्रवास आहे. आणि तुझ्या आयुष्यातले अडथळे, अपयश ही यशाच्या दिशेने नेणारी साधनं आहेत. मला विश्वास आहे की तू हे सर्व पार करून अधिक उज्ज्वल भविष्याकडे जाशील. आणि कधीही घाबरू नकोस. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे आणि तू जिथे अडकतोस तिथे मी तुझा आधार आहे. तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला योग्य क्षणी नक्कीच सापडतील. तू फक्त स्वतःवर प्रेम कर, तुझ्या कष्टांवर विश्वास ठेव आणि शांतपणे वाट पहा. मी तुझ्या हृदयात आहे आणि मी तुझं मार्गदर्शन करत आहे आणि मी ते मार्गदर्शन पूर्णपणे करणार आहे आणि तुला जीवनामध्ये कधीच एकटा सोडणार नाही. मित्रांनो, आशेचा एक किरण तुम्हाला जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजब्याची सोबत देखील आधार देणारी वाटते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला स्वामी धीर देत आहेत आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, कधीही घाबरू नका आणि आयुष्याशी नक्कीच लढा द्यायला शिका. जेवढा जास्त आयुष्याशी लढा द्यायला शिकाल तेवढं तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाल. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. मर्यादेत राहून आपण सर्व कामे केले पाहिजे, कारण आपल्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी तेच महत्त्वाचं असतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त कधीही तुम्ही राहिले पाहिजे. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल वाढवते. आणि आपले मनोबल पूर्णपणे वाढले तर आपल्याला जीवन जगण्यामध्ये नवीन प्रेरणा मिळत असते आणि ती प्रेरणा आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी स्वामींच्या हातात आहे, आपल्या नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती तुमच्या काहीच लागणार नाही आणि तुम्हाला काही समजणार नाही आणि काही उमजणारही नाही. पण स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडून जात असतात आणि लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे साहस दाखवत असतात. म्हणून लहान रोपट्यांकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही बोध घेऊ शकतो. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला पूर्णपणे शिकवत असतो. म्हणून जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपल्याला विकसित करायला लागेल.
आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये भरपूर काही मिळवण्यासाठी प्रेरणा देत असतो. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणत आहेत की तुझ्या डोळ्यासमोर असणारा अंधार फक्त एक धुसर पडदा आहे, जो लवकरच दूर होईल आणि तुझ्या जीवनात प्रकाश येणार आहे. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आणि स्वामींवर विश्वास आहे तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.